नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सोनाई पशु आहार आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकऱ्यांना दिशा देणारं एक हक्काचं नाव आणि मार्गदर्शक नेतृत्व कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक आज कट्ट्यावर आलेत. बुधाजीराव मुळीक हे फक्त नाव नाही तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा एक चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहेत. कृषी अर्थशास्त्रात त्यांनी PhD केली आहे. शेतकरी विचार मंचाचे ते प्रणेते आहेत. केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर त्यांनी कृषीविषयक मार्गदर्शन केलंय. कृषी भूषण आणि कृषी रत्न या पुरस्काराचे ते मानकरी आहेत. शेतीचा केवळ भावनिक विचार न करता शेतीला विज्ञानाची, अर्थशास्त्राची जोड देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्राच्या कोरड्या भागात नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी मांडलेलं जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकास मॉडेल आजही आदर्श ठरतं. फक्त पाणीच नाही तर शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारावं यासाठी एकात्मिक शेती पद्धती आणि शाश्वत कोरडवाहू शेती मॉडेलचा त्यांनी आग्रह धरला. 1989 साली इंग्लंडला द्राक्षांची आणि आंब्यांची यशस्वी निर्यात करून कोल्ड चेन मॉडेल उभे करणारे ते पहिले तंत्रज्ञ ठरले. त्यांचं इरमा मॉडेलही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलंय. दुष्काळाचं सावट डोक्यावर घोंगावत असताना बुधाजीराव मुळीक यांच्याशी कट्ट्यावर संवाद साधणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. बुधाजीराव, तुम्हाला आज कट्ट्यावर तुम्ही आलाय. आम्हाला शेतीच्या बद्दल खूप जाणून घ्यायचंय, पण मला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे की आता या वयामध्ये तुमचं वय आता किती, 80 आहे की 85 चाललंय आता. 85 वय आहे तुमचं. तुमच्या सप्टेंबरला 87 सुरू होईल आपल्याला. अच्छा. नाही, 85 संपेल म्हणजे. पण या वयामध्ये तुम्ही आता एक नवीन दूध प्रकल्प सुरू केलेला आहे, डेअरी सुरू केली आहे, गायी पाळायला सुरुवात केली आहे. तर मला सगळ्यात आधी तर तुमच्या या नव्या उत्साही उपक्रमाच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल की हे काय तुमचा हा प्रयत्न आहे, हा काय उपक्रम आहे, तुम्हाला या वयामध्ये असं काहीतरी करावं असं का वाटतंय आणि काय आहे ते? त्याचं असं आहे की शेती तर जन्मलो आम्ही शेतीपासून करत होतो. शिक्षण हे अपघात म्हणतो आयुष्यातला आमच्या. तर असं आहे की शेती करायची तर जैविक करावी, कुणी ती शेणखताची करावी. मला विचारलं तर युरिया घालून करू नये कधीच. आणि शेती आणि डेअरी एकत्र असावं, हे एक साधारणपणे सांगितलं. कारण जे माणूस खात नाही ते जनावर खाताना दूध देतं तुम्हाला, हा एक भाग असतो. आणि पूर्वी नेहमी लोक मला विचारायचे की तुम्ही जसं आता विचारला किंवा काय रहस्य आहे तुमच्या काळात असताचं खायला मिळत होतं. 41 जन्म आमचा. आताचं प्रदूषण नव्हतंच ना कधी. म्हैसा असतो काय प्रदूषण कुठं होतं प्रश्न. बिन चप्पलचे गेले तरी काटा रस्त्यात नसला मोडून जायचा. मग आता असं आहे की या ह्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की प्रदूषण नाही असतं दूध शोधा, तूप शोधा, याची मोहीम सुरू झाली अशी अक्षरशः. म्हणजे ज्यावेळी ती काय सुरू झालं मध्ये मुंडेंचं, त्यावेळी काही ठिकाणी 70-80% कमी झाला सप्लाय बरं का. कारण इतकं भेसळयुक्तच येतं सगळं बाजारात. आम्ही गाई पाळत होतो, म्हैशी पाळत होतो. मग मी एक 3-4 वर्षापासून विचार करत होतो आपण की एक डेअरी काढायची. कारण आपल्यानंतर मुलांनी कुठेतरी करायला पाहिजे ना. आता मुलं सध्या करणं अवघड असतं, पण करायला पाहिजे असं म्हणतो आम्ही. पण आता सुना वगैरे बघताच का, सवय आहेत आमच्या. मग आम्ही काय ठरवलं की सर्वात चांगली गाय कुठली, तर आदर्श पाहिजे ना लोकांना. तूप कुठला आदर्श पाहिजे आपल्याला. तर सर्वात चांगली गाय भारतात म्हणजे सहवाल. सहवाल म्हणजे शेहवाल असं. सहवाल ही भगवान कृष्णांची गाय म्हणजे म्हणतातच. बघितला तर त्यांच्या फोटो, लाल फोटो दिसतात. मग चर्चा झाली आणि मी म्हटलं करायचं सहवाल करायचे मला 100%. ती प्युअर सहवाल करायची आहे. ती हरियाणात मिळते आता. ते हरियाणा पंजाब बॉर्डर, पूर्वी पाकिस्तानच्या बॉर्डरला होतं ते, पण पाकिस्तान हिंदुस्थान झालं तर इकडे आलं ते. मग ती गाय कशी आहे तर तापमानाला स्वतःला ॲडजस्ट करून घेते. गरम झालं तिकडे गरमच असतं सगळं. जरी खायला कमी असलं तरी ॲडजस्ट करून घेते. आणि सर्वात जास्त फॅट देतं ते. फॅट म्हणजे त्याचं तुम्हाला 4पर्यंत दिसतं आता दर जी खातात तुम्ही. तर माझं 6.3 ते 6.9 फॅट आलं. म्हणजे म्हैसारखं फॅट. अरे वा. साधं गणित आहे. सगळ्यात जास्त SNF म्हणतो, सॉलिड नॉट फॅट. जे मिनरल तुम्ही औषधं सगळी खाता ना, तर ती SNFचा प्रकार असतो. तो तुम्हाला 9-10च्या पुढे सरकारी दरी दिसणार नाही. आमच्यात 12.3 आला. हा एक साधा भाग घेतला पहिला. मग जैविक म्हणतो ना आपण, म्हणजे गाय चांगली आणली आपण शोधून,
15 गाई आणि 2 वासरे गेली मध्ये, पण 28 तरी झाले असे. मग गोठाही असा बांधला की आधुनिक तर पाहिजे, पण शेतकऱ्याला वाटलं पाहिजे आपण करू शकतो. अच्छा. कारण नेहमी असं असतं की शेतकरी म्हणतात काय त्याकडे पैसे आहेत, त्यानं काय विशेष केलं, अमक्याने 150 रुपयाला भेंडी विकली का मग ऐकतो पत्रकातनं बरंच आपण. तर शेजारी बघतात ना आपलं काय करतात. तर जनावराला खाद्य कुठलं चांगलं असतं, म्हणजे म्हैशीला किंवा गाईला कुठल्याला. तर गाईला म्हणजे गाई पाळतो म्हणून मला गाई पाळायच्या होत्या, पहिला भाग होता गाईच मला पाळायच्या होत्या. तर त्याला पाणी आम्ही कंडिशनड वापरले. म्हणजे कंडिशन म्हणजे तुमच्या ह्याच्याकरता जे तुम्ही पिता आता सगळं मिनरलपेक्षा आणि आरोपेक्षा सर्वात चांगलं कंडिशन पाणी आहे. अच्छा. हां, तर त्याचं हे आहे हार्ड वॉटर कसं सॉफ्ट करायचं. तर हे हायड्रोपॉनिक्सला वापरतात नेहमी. तर ते आमच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर धुमाळ म्हणून होते, ते म्हणते सर कंडिशन पाणी वापरा तुम्ही. ते आम्ही ऐकलं होतं आमच्यावर. मग आम्ही असं केलं की जमीन माझी पूर्ण ऑर्गॅनिक ठेवली, म्हणजे रासायन घातलंच नाही 6 वर्ष आम्ही हे अगदी. त्यामुळे जनावरांना आता तुमच्या गाईंना माझ्या शुद्ध- ओला चारा रासायनिक आहे शेणखत राहिलेला. हां. सुका चारा आणलेला मंगळवेढ्याचा तोही तसाच आहे. पेंड आणली आमची रासायनिक ऑर्गॅनिकच आहे सगळी. पाणी आमचं ऑर्गॅनिकच आहे आमच्यात. मका आम्ही केला तो आमच्या शेतात तो ऑर्गॅनिकच आहे. लसूण घास केला तो आमच्यात ऑर्गॅनिकच आहे. आणि तो असे 10-10 गुंठ्याचे 15 याला प्लॉट पाडत असतात असे. त्याकरता ऊसही काढला 4 एकर आम्ही. कारण काय मला जे करायचं गाईला शुद्ध द्यायचं होतं, पहिला भाग होता. मग आता असं आहे की दूध काढल्यानंतर बराच होतो प्रश्न की दुधाला असेल तुम्ही धार काढण्यापासून, कारण तुमचं तर वय वाढत चाललेलं आहे, बसायची स्टेज नसते. मग ते काय म्हणजे बिहारी माणूस बघितला आमच्या खैरेने, यशवंतराव खैरेने, त्याने बघितलं. ते त्यांची जबाबदारी म्हटली तुम्हाला माणसाची अडचण नाही म्हटली माझ्या, तुम्हाला कधी येतील सर म्हटली, काय अडचण नाही. आणि बघायचं आहे की आमच्या ते गोठ्यातच म्हणजे राहिले होते 10 दिवस माझ्याबरोबर होते. पीठ झाला माणूस. तुमच्या या गायी आता मग शुद्ध खाऊन शुद्ध पिऊन 100%. मी तर म्हणतो की दावा करतो भारतात काय जगात असं शुद्ध दाखवा कुणी शुद्ध. पोटात तुमच्या कुठलं जातं, रानात आहे ते जातं. मग रानाचं पोट आहे तसं तुमचं पोट असणार ना. गाईच्या पोटात जे गोठ्यात असेल ते पोट तसं असणार. मग त्याप्रमाणे वासराकरता सेपरेट केलं कंपार्टमेंटचं. एखादी गाई गरोदर असली का ते बाळणपणाला आली म्हणा तिची डिलिव्हरीला व्यालले म्हणतो आपण, त्याला एक सेपरेट कप्पा केला म्हणजे. आणि नंतर एका बाजूला मिल्किंगच्या गाई आहेत सगळ्या अशा. मग त्यांना आता असं आहे की खायला चांगला आहे, प्यायला चांगला आहे, बघायला चांगला आहे. आणि डॉक्टर अर्थात तरी डॉक्टर लागतात बरं का. गाईला सॅलाईन द्यावं लागतंच, कारण शॉक बसतो ना ट्रॅव्हलचा अमका तमका. मग तो केला. मग माझं म्हणणं काय की जे जे लागतं तुम्हाला ते हे नसतं करून थांबवलं नाही आम्ही. तर हळद खातो आपण, तुम्हाला माहीतच आहे खातात, कशाकरता खातात सांगायचं काय कारण नाही तुम्हाला कुणाला. मग ते हळदीपासून ते आता तुमच्या याला काय तुमच्या शेवग्याला मोरिंगा म्हणतात सध्या, कढीपत्ता असेल, कडुलिंब असेल, काही तुमचं असेल कुठली, तर जेवढी औषधी वनस्पती आहेत, म्हणजे अगदी याचं पाणी औषधी असतं बरं का, शतफळाचं पाणी, हे आम्ही त्यांना खायला घालतो. ती हळद ही जैविक पाहिजे. परत मग तो शेतकरी घातला पाहिजे, तसं ज्यानं कधी गरज घातली ती घातली, मग त्यांना आणून देतात प्रामाणिकपणे मला. मग गुळ घालून करायचं. गुळ तुमचं जे जैविक पाहिजे. परत अरे बापरे. मग आता नॉर्मल आहे ना. आता वासरू खाताना कसं खाणार ते, तर त्याला वाटलं पाहिजे ना. कडूपाडा खाईल का लिंबाचा पाला कोण नाही, पण कुणी म्हटलं तरी मग त्याला घालून द्यायचे हातात बसला. अच्छा. मग त्याला असं केलं आहे की माझा एक पहिल्यापासून विचार होता, ज्यावेळी शेती सुरू नव्हती, 15,000 वर्षापासून सुरुवात झाली शेतीची तुमच्या माहितीकरता, आणि 10,000 वर्षापासून गायी पाळतात आपण. तरी गाईला खायला काय होतं, काय नाही, रानात मिळेल ते खात होते ना. दगडी पालाही खात होते, सगळंच खात होते. आजारी पडत नव्हती. व्हेटरनरी डॉक्टरी नव्हते, व्हेटरनरी कॉलेज नव्हतं, ॲग्रीचं कॉलेज नव्हतं, तरी सगळं सुरळीत चाललं होतं. त्यांना दूध टिकत होतं. दूध अधिक टिकतं. मग तूपसुद्धा केले ना आम्ही. ते तूपसुद्धा आम्ही चुलीवर केलं, लक्षात ठेवायचं. मोठी चूल टाकली आमची सुनबाई आणि सोबसून करतात ते बऱ्याच वेळ, म्हणजे आणि मत्तीला लागणार. पण मग आता तुम्ही आता हे सगळं जर केलं तर समजा आता हे घरच्यासाठी असेल तर ते होऊ शकतं, जर विकायचं असेल. हे कमर्शियललाच केलेलं ॲक्च्युली. पण मग आता असं आहे की अशा काय असतो तुपाचा रेट. नाही, आता असं आहे, माझं म्हणणं आहे की काय 35 रुपयाला परवडतं किलो आत्ता बरं का. कारण इन्व्हेस्टमेंट बरीच झाली असते तुमच्यात, बांधकामपासून ते करण्यापर्यंत. पुढे तरी 33 रुपये पडतील. अच्छा. पण माझं काय म्हणणं माहिती आहे का
की जे 700ला आणि 1500ला तूप विकतात ते तूप विकत नाहीत, भेसळ विकतात. हे मी पण अदरवाईज तुमचं म्हणणं आहे की 3500 रुपये म्हणजे 3,500 रुपये किलो असायला पाहिजे. तुम्ही तूप खा राजीव आमचा, तुमची स्किन जी चांगली आहे त्यांनी 6 महिने बघा दाखवा मला. 100% बरं का. तुळशीची पानं घातली बघा तुम्ही, त्यात उकळतात ना, 3 ते 6 तास जातात आमच्या ते गाय तुमसून फार ॲक्टिव्ह येतात. तर तुम्हाला मग कळेल. फक्त काय करतो, दूध काढल्यानंतर ते लगेच दूध हे एक क्रीम सेपरेटर असतो, ते इलेक्ट्रॉनिक असतं, मग त्यात ओततात ते. मग एका बाजूला फॅट पडतं आणि एका बाजूला दूध पडतं तुमचं. त्यास तुम्ही पनीर करू शकता. पण सर हा सगळा उद्योग तुम्हाला या वयामध्ये का करावासा नाही वाटला? नाही, या वेळेस जेव्हा वाटतं ना तुम्हाला, पत्रापासून कुठे काय चालले टी व्हीवर बघा वाटतं ना, मग जगण्याला कारण लागतं, कॉज लागतो ना. काही का जगायचं तुम्ही कसं करता, तो मोठा भागच असतो ना. आणि जसा माणूस सिने रोज जातो तसं त्याच्या अनुभवाच्या ज्ञानाची भर पडली असते. आणि शेवटी म्हटलं काय करायचं आपल्याला, ते 40-50 लाखाचा जुगार खेळायचा आहे आपल्याला. सिंपल आहे. मग आपलं काय अडचण आहे का, मुलात चांगला आहे, मुलीत चांगला आहे, पुतण्यात चांगल्या डोक्याला ताप नाही, त्यांचं सुरळीत चालू आहे. कुणी फॉरेन असेल, कुणी इथं असेल. मग शेती काय मी म्हणेल तसंच करतात, कारण काय त्रास कोणी घेत नाही त्याबद्दल. मग म्हटलं मला करायचं आहे, सिंपल आहे. ते त्यांना काय अडचण नसते म्हणा, कारण तुम्हीच करा. पण मला सांगा की हे तुमच्याकडे पैसे होते, तुमच्याकडे तुमच्या मुली परदेशात आहेत, मुलगा परदेशात आहे, पैसा भरपूर आहे. एरवी सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला जर हे करायचं म्हटलं तर शक्य आहे का? नाही, शक्य त्याला आहे, ती शक्य गाय आहे. तुम्ही जी आणली हरियाणातनं, शक्य आहे. आता ते मी अशा अर्थ आणले की ज्यादा शिकले की माणूस ज्यादा शहाणा होतो कारण असताना. तर ते मला प्युअर गाय पाहिजे होती ना. प्युअर गाय असली की तुम्हाला AI वापरून करतात. आता बऱ्याचशा तिथल्या गायी ह्या कर्नाटकला आणि आंध्राला गेल्या. ज्यावेळी हे 10 वर्षापासून चाललं होतं, त्या सरकारने जास्त सुखसोयी दिल्या म्हणा, पैशापासून सगळ्या दिल्या. अन्न अवघड नसतं बरं का तसं. अन्न मोठं तेवढ्याला असती एक गाय. साधारण 1 लाख पडेल येईपर्यंत. पण या गायीचं तुम्ही जे मगाशी सांगितलं ते कृष्णाची गाय, हिचं काय वैशिष्ट्य काय असतं, म्हणजे दिसायला काय, कशी असते, काय असते? सगळ्यात चांगलं काय, सगळ्यात चांगलं तूप आहे, सगळ्यात चांगलं लोणी आहे, सगळ्यात चांगलं दूध आहे, सगळ्यात चांगली प्रतिकारशक्ती आहे, सगळ्यात चांगलं गरोदर बायकापासून ते लहान मुलापासून ते वयस्करापर्यंत. म्हणून पंजाबला तुम्हाला म्हणतात नेहमी पूर्वी की गरोदर महिलांना दूध पाजायचे आणि थंडाई द्यायची खायला, कारण मुलगा मुलगी हो तो पैलवान होईल म्हणून. तर दुधातले दूध नाही पुरणार नाही ना. मग तुम्ही काहीही खा, म्हणजे प्रोटीन घ्या तर सगळ्यात जास्त त्यात असतील. प्रोटीनचे प्रकार असतील सगळ्यात चांगले त्यात असतील. ह्याच्यावर बरंच केलं आम्ही. आणि आता मी जे म्हणतो ते तुम्हाला सेवाल टाकलं की सगळे इंटरनेटवर मिळतं. त्याला काय सांगायची फारशी गरज नाही फारशी. पण सगळ्यात चांगलं सहवाल हे. पण बेसिक प्रश्न हा आहे की जर आता तुमचं हे ऐकून बोलणं कोणाला प्रेरणा वाटली घ्यावी त्यातनं, तर सर्वसामान्य एखादा तरुण शेतकरी त्याला हे शक्य आहे का? करेल ना, काय अडचण नाही. फक्त गाय मिळाली एकदा. आता काय झालं, गायीचं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन मिळतं, म्हणजे हे आहे झालं. आता बऱ्याच ठिकाणी मिळतं आपल्याकडं. तिकडनं येते, NDDPकडनं येते, मिळत नाही असं नाही. महिलांना सोयी आहेत, लोन आहेत. नसलं तर कळतं तुम्हाला, मोठा भागाचं नसलं तर कळतं ना. आणि सरकारला माझं म्हणणं आहे की तुम्ही 1000 रोजगार दिले, 10,000 दिले म्हणजे जाहिरात करता. अरे इथं तर महाराष्ट्रामध्ये 1,60,00,000 शेतकरी आहेत ना. मग जर नुसती तुमची युरियाची आणि खताची आयात बंद झाली तर किती तुमची किंमत वाढेल. तुमच्या लोकांच्या दवाखान्याने, मी सांगतो तुम्हाला, जर गायी चांगल्या पाळल्या किंवा ऑर्गॅनिक सगळंच घातलं त्याला, म्हणजे कॉटनची पेंड आता ऑर्गॅनिक नाही आहे कारण BT कॉटन झालं आहे म्हणून, पण सगळं जर घातलं तुम्ही, तुम्हाला 5 ते 6 वर्षामध्ये अर्धे दवाखाने बंद होतील. माझ्यावरून तुम्ही बघा ना, साधं गणित आहे ना, साधं गणित आहे ना. काय माहिती आहे का की दवाखाने बंद होतील तुमचे, तुमचा IQ चांगला वाढेल. गाईचंच काय खातात लोक, पूर्वी आपल्या शाणे होतेच ना ते. तर सगळ्या गोष्टी जर चांगल्या होणार असल्या आणि त्याचं शेण आणि त्याचं मूत, आता ते मूत विकतात बाजारात, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. विकणाऱ्यांचं पाणी शुद्ध होतं का ते, तो पहिला भाग म्हणाय. मग हेच मूत माझं शेतात जातं ना. आता हेच शेण शेतात जातं, म्हणजे खती करतो आपण, पण पाठ सोडला आहे खाल्लं शेतात. मग तुम्हाला काय, माझं तिथं मका खाल्लेला त्या चांगला येणारच आहे, माझा लसूण घास चांगला येणारच आहे, आणि घरात खाणारे चांगले येणारच आहेत.
आणि ज्याला विकेल त्याला चांगलं येणार आहे. फक्त ग्राहकाची तयारी काय पाहिजे की चांगल्या गोष्टीला मी पैसे देणार आहे. हम्म. मग याला 100 रुपये पडत असले 100 रुपये देणार लिटरला मी. हे 100% आहे. आता पुण्यात आमचे खैरे आहेत ना यशवंतराव, त्यांचे 120 रुपये जातं ना पुण्यात. त्यांचं तूप तिच्याला सहज जातं, कारण घरच कर्वे रोडला आहे ना. त्यामुळे वाट बघत बसतात सगळी चांगली, कारण का ग्राहक चांगला आहे. आता माझ्याकडं तर आमच्यात चांगलं पनीर आहे बरं का. जर सगळ्यात चांगलं पनीर असलं तर हेच मिळतं, सगळ्यात चांगलं तूप ह्याच चांगलं मिळतं. मग आता पनीर तुम्ही बेसळ वाचतात, मी काय सांगायची गरज नाही, सध्या सगळेच वाचतात. अहो पनीर जर 400 आणि 450 गेले असतं आणि तूप झालं तर शेणापासून मुतापासून जर हिशोब केला खतापासून तर सगळ्या शेतीला पाणी धरून जास्त होतं, पण काच नाही. आणि मग तुम्हाला रानात काय खत घालायचं आहे, काय खत घालायचं नाही. आणि तण जर तुम्ही काढलं म्हणजे रेग्युलर तण ठेवायचं नाही रानात, जवळजवळ बिनखर्चाची शेती झाली ना, जनावरांवर झाली ना शेती, अडचण काहीच नाही. मग त्याला ते सरकारने योजना आहेतच त्यांच्या, तर शंकाच नाही. आणि करेल ना योजना लोकांच्या. शेवटी काय म्हणते काय, सरकार कोणा करतं आहे, लोकांची करतं. तुम्हाला काय करायचं आहे तर ग्रामीण भागातनं इथे येणार तिसरी मुंबई करण्यापेक्षा दुसरं शिरोळ करा ना तिथं. साधे गणित आहे ना, एवढ्या लांब कशाला यायला पाहिजे. पण तुमचं म्हणणं आहे की त्यामुळं म्हणजे आर्थिक स्थिती फार बरी नसली तरी सुद्धा मी काय तुम्हाला वाटतं की पहिला दोन्ही गोष्टीचा विचार करणे गोष्ट आहे की ट्युशन चालवायची आहे का कॉलेज मराठी शाळा चांगल्या करायच्या, इंग्लिश शाळा चांगल्या करायच्या. साधं गणित आहे. मग आपण काय करतो, काय ते 1,00,000-2 लाख काहीतरी फीज देतो, ट्युशनला पाठवतो मुलांना. त्याने काय झालं ते बघितलंच तुम्ही, बघितलंच नाही. माझं म्हणणं गुणवत्ता ठेवायची जरी तुम्हाला देशामध्ये, पुढचं बघतो ना आपण, पुढचं बघायचं तर पोटात चांगलं पाहिजे, मातीचं पोट पाहिजे, गाईचं पोट चांगलं पाहिजे, तूप चांगलं पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे. तशी अंदाजे माझ्याकडे 60% आत्तापर्यंत आपल्याकडं व्हेजिटेरियन लोक असतील साधारणपणे. तूप खाणारे बरेच आहेत, पण 60% असतील असे. मग कारण जर आपण काही व्हेजिटेरियन समाजात 50% असेल आणि बाकी लोक असतात. मग त्यांना सगळ्यात चांगलं हेच आहे ना, पनीर येतात, लोणी येतात, तूप चांगलं येतात. मग वाईट काय आहे तुमच्यात, काहीच नाही ना. हॉटेलमध्ये भेसळीचं ते प्रदूषण खात्याला त्रासही नाही आपल्या FDAला. इकडे मुंड्यांचं काम पण कमी जरा. हां काम हे आता मला काही कळत नाही. जर देवाच्या देवळामध्ये देणारा प्रसाद जर तुम्ही असं करणार असाल तर नरसिंहाचे दत्त महाराज आमचे बसले, त्यांची गायच आहे ना. पण शिर्डी साहेबाचं परवा ऐकला मी किंवा पुण्यातलं पनीर गायब झालं म्हणून ऐकलं मी. गायब म्हणजे आता प्रदूषण आहेच हो, शंकाच नाही. परवडेल काय सांगा पनीर, ज्यात सगळी मिनरल आहेत आणि औषधाचा तुमचा अर्धा खर्च कमी झाल्यानंतर देश चांगला होईल का वाईट होईल? चांगलं होणार 100%. हवेचं प्रदूषण थांबेल, तुमच्या सगळं थांबेल. हा झाला एक डेअरीच्या बद्दलचं बोलून. दुसरा एक आहे की आता शेतीचे प्रश्न आपले काही म्हणजे संपताना दिसतच नाही आहेत. कर्जमाफी म्हणजे आता जी पहिली कर्जमाफी मनमोहन सिंग असताना पंतप्रधान, शरद पवार कृषी मंत्री असताना झाली, त्याच्यामध्ये तुमचा ते होताना तुमचा मोठा मी आणि वनराई दोन्ही होतो. मोहन धारी आणि तुम्ही होता. त्यानंतर वेळोवेळी राज्य सरकारनं कर्जमाफीच्या घोषणा केल्या, पण कर्ज माफी करून प्रश्न सुटतोय असं दिसत नाही आहे. नाही, त्यात असं आहे बरं का, हे आम्ही त्याच वेळी सांगितलं होतं. मी सांगितलं नाही असं नाही. तर एक असं आहे की शेतीला उत्पादन खर्च आधारित त्या जमिनीची किंमत धरली पाहिजे, शेतकऱ्याचं लेबर धरलं पाहिजे नॉर्मल बरं का. दर देण्याचा सरकार कायदा करत नाही. जसा 8वा आयोग झाला, आमका कायदा करत नाही, तोपर्यंत शेती कायम तोट्यात जाणार आहे. हे तुम्ही कायम लिहून घ्या बरं काय. आता हे तुमचंच म्हणत नाही, जगातला कुठलाही देश घेतला तुम्ही, कुठलाही देश घेतला, शेतकरी हा डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट असतो नेहमी. आपल्यात तर काहीच नाही. मी तुम्हाला एकच सांगेन, मी त्यावेळी लिहिलं बरं का, म्हणजे कर्जमाफी किती खरी किती खोटी असं लिहिलं होतं झाल्यानंतरसुद्धा. तर त्यावेळी असं होतं की महाराष्ट्र सरकारने 1906 ते 2004 साला काळात, म्हणजे 8 वर्षात त्यांनी घेतला ॲव्हरेज. त्यावेळी त्यांनी सांगितलं तर 12 पिकं दिली होती आणि भारत सरकार जे CACP म्हणतं, कमिशन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायसेस, तर त्यांनी जाहीर केल्या दराप्रमाणे 32 ते 50% तोट्यात शेती करतो असं महाराष्ट्र सरकारने हायकोर्टला ॲडमिशन दिलेलं आहे. प्रश्न कुठं आहे? मग तो कर्जच नाही कशात जाईल तो? साधी गणित आहे. तुम्ही खताची किमती वाढलेल्या बघा तुम्ही.
तुम्ही रस्त्यानं कुठेही कॉन्क्रीट करत पण जाणार. तुम्ही हा अभ्यास केलेला आहे का की साधारण आपल्याला काय रेट मिळाला पाहिजे? म्हणजे समजा जर आपण आता गहू घेतला तर गव्हाचा साधारण 50 सेंट, हां साधारण 50 शेतकऱ्याला रानात मिळालं तर. रानात 50 रुपये मिळाले पाहिजेत तर परवडतं. तूर साधारणपणे 100च्या प्लस. पण मग आत्ता असं आहे की मार्केटमध्ये याच रेटनं मिळतं ना तुम्हाला सगळं. काय म्हणतो माहिती आहे की फरक काय आहे देशामध्ये, की मार्केटला काय मिळतं आणि त्याला काय मिळतं. आता सगळे म्हणतात, परवा कोणीतरी ऐकलं मी, स्वामीनाथनचा आम्ही आयोग जाहीर केला, त्यांनी मान्य केला वगैरे ते बोलले, तर त्यांना ओळखवते होतो मी चांगले. मला हे कळत नाही लोकांचं की कांदा रानात 10ला गेला तर इथं 50ला जातो. कोथिंबीर त्याला 8 आणे मिळत नाही, इथं 5 रुपये 10 रुपये जाते. कोरोनाच्या काळात पुण्याजवळ शेवाळेवाडी गावात 2 रुपयाला कोथिंबीर जोडी जात होती. आमच्या तिथं शंकरशी रोडला 40 रुपये त्याला येत असते. हे काय माहीत नाही सरकारला. कायदा तुम्ही करा ना तसा, कायदा करत नाही. काय कायदा करायचा? उत्पादनांवर आधारित बाजारभावाचा कायदा करायचा, संपलं. पण मग असं आहे की त्याच्यामध्ये की म्हणजे या हिशोबानं 100 रुपये जर समजा तुरीला जर शेतात द्यायचे असतील तर मार्केटला ते 400 रुपयाला काय जाईल. नाही, 115ला गेलं पाहिजे. 15% त्यांनी पण फायदा असं आहे घ्यावा. की त्याच्यामध्ये खूप मोठी चेन आहे ना एकमेकांवर काय अवलंबून. म्हणते काय की तुम्ही चेन निर्माण केली. कांद्याला 7 प्रकारे हाताळला जातो, ती निर्माण केली ना तुम्ही. उत्पादन दुसरा करा कायदा की जो पिकवेल त्यालाच विक्रीचा हक्क द्या. कुणालाही लॉला तुम्ही जाता येतं का? कुणी शे होता येतं का? कुणी प्राध्यापक होता येतं का? मग कुणीही तुम्ही स्कूटर विकू शकता का? नाही, साधं का नाही त्यानं, त्याला परमिशन असते ना. नाही पण असं आहे की जो पिकवतोय त्याच्याकडं ते मार्केटमध्ये घेऊन येण्याची क्षमता नाही आहे ना. सांगतो मला. मग दुसरी काय गोष्ट आहे त्याला की जो पिकवतो त्याला किंवा त्यांनी नेमल्या एजंटला बरं का, त्यांनी लक्षात ठेवायचं. पुढे आम्ही तंबाखू करतो शिरोळला, आम्ही नेमला गुंडे एजंट असेल त्यावेळी म्हणजे, तर आम्ही भुईमुग करायचे, ते विकायचे. ते ज्यात घेत नव्हते. आता तुम्हाला सांगतो की शेती करता जो जो शेतमाल विकवतो, म्हणजे इथं कुठेही घ्या तुम्ही, रस्त्यानं न्यायापासून कुठेही जा तुम्हाला, की तुम्हाला असं दिसेल की शेतकरी तिथं दिनवाना येऊन बसला असतो, त्याच्यापेक्षा तो ट्रान्सपोर्ट करणारा चांगला असतो, तिथला हमाल चांगला असतो, माथाडी व्यापारी चांगला असतो. कुठलाही बघा बरं का तुम्ही. अहो तुरीच्या वेळेला वडापाव तुम्ही खाल्ला तर तो जेवढा ते खर्च करतो तेवढे ते तुरीला आणि त्या ह्याला मिळत नाही, गव्हाला मिळत नाही ना. कोकणात भाताचं मला माहिती आहे की गेल्या 50 रुपये खर्च होता. अहो त्याला तुम्ही 32-32 रुपये दिले नाहीत. कायदा केला काय असतं माहिती आहे का? बांधिलकी आली तुमच्यावर, तू जाईल कोर्टात तालुक्याच्या, करेल तहसील खुर्ची जप्त. कायदा करा, तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही मिनिमम वेजचा कायदा केला, प्रत्येक कायदे करताच ना तुम्ही. डाव्या जाऊन जा, उजव्या जा, कायदे करताच ना तुम्ही. आता ट्रॅक्टर राहण्यात काय हे नसतं, लायसन नसतं, बैलगाडी लायसन नसतं राहण्यात. हे आम्ही त्यावेळी सांगितलं होतं, म्हणजे तुमच्या मनमोहन सिंग साहेबाची वेळी. दुसऱ्याही त्यांनी सहज माफ केलं नाही. त्याने मी सहज त्यांना काय सांगितलं, जसं हात मला हिशोब सांगितलं ना, सहज त्यांना बँकाचं राष्ट्रीयकरण 1969 साली झालं. सिंपल आहे. मग त्यानंतर त्यावेळी बँका दुसऱ्याच होत्या, कोल्हापूर बँक असेल, दुसऱ्या बँक असतील. मग त्यानंतर ठेवी हे 2006पर्यंत बरं का, ते ठेवी ग्रामीण भागाला दिले आणि ग्रामीण भागात घेतलं कर्ज. ह्यात फरक किती होता माहिती आहे? 37.6% 56.3% दिले गेले मॅक्झिमम. म्हणजे तुम्ही आमचे 44% पैसे वापरले अर्बन भागाला आणि इंडस्ट्रीला. त्यांच्या ठेवी बघा, त्याच वेळी शहरी भागातल्या आणि अर्बन कोच्या 90-110 होत्या. म्हणजे तुम्ही ग्रामीण भाग एक्सप्लॉइट केला आणि त्याचे पैसे इकडे आणले, साधे गणित आहे. हे इतरांना मूर्ख बनवू शकता ना. आम्हाला आकडेवारी तुमचीच घेतली आहे मी. मग यावेळी त्यांना उत्तर काहीच नव्हतं ना. मी म्हटलं तुम्हीच सांगितलं तोट्यात शेती करतो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मी गुजारमुळी म्हणतो असं नाही, 92 साली, की शेती हा हंगामी धंदा आहे, इथला सिजनल. त्याचं हंगामात येतं पीक बरं का. गहू काय पावसाळ्यात येत नसतं कधी, आणि भात थंडीत येत नसतो, ठरलं असतं. मग हंगामी असल्यामुळं शेतकऱ्यावरती चक्रवाढ लावून नये. कंपाऊंडिंग ऑफ इंटरेस्ट इन केस ऑफ ॲग्रिकल्चर नालायड शुड नॉट बी परमिटेड, मे नॉट बी सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर लाखो कोटी रुपये घेतले यांनी. रिझर्व्ह बँक सांगतं, मी सांगितलं असं नाही, की रिझर्व्ह बँक सांगतं की महिना 2% ते 5% व्याजाने शेतकऱ्यांनी कर्ज द्यात. 42,000 कोटीचं कर्ज घेतलं, असं 6 साली सांगितलेलं आहे.
म्हणजे काय तुमच्या आवारात कुठे दिसतच नाही तुम्हाला. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही चहाचा कप कुठेही गेला रस्त्याला तर 15 रुपयाला मिळत असेल तुम्हाला अंदाज मिळाला. 1 लिटर साखरेला आणि 1 लिटर बसलेच मुली आहेत सगळे. त्यांना दुधाला म्हटला तर 12 रुपयानं म्हटलं तर 100 कप येतो साधारणपणे. म्हणजे 1200 रुपये मिळाले. व्हॅल्यू ॲडिशन आहे बरं का. ताजचं बोलत नाही आपण. मग याला काय मिळालं? रस्ते काढले याला काय मिळालं? आणि रेयॉनचं कापड याचा रेयॉन म्हणजे सहज म्हटलं तुम्हाला मी, जर ते कापडा असलं आमच्या अहो ते इतकं व्हॅल्यू ॲडिशन करतो. म्हणजे कपडे घालणारा मुळीक आत्महत्या करत नाही कधी, पण कापूस उत्पादक मात्र आत्महत्या करतो. सो विचार काय कितीतरी गोष्ट आहे तुमची. हे जर करणार नसलो आपण तर प्रायमरी ग्राहक हा देशातला शेतकरी आहे. आता यात एक प्रश्न येतो मोठा दुसरा, म्हणजे तुमच्या माहितीकरता असावा की 15% उत्पन्न अन्नधान्याचं फक्त हवेच्या प्रदूषणानं होतं असा सर्वे तुमचा 5 सालचा सांगतो आहे. लंडन आणि कर्नाटक इन्स्टिट्यूटने हवा तो आमच्यामुळं होत नाही, तुमच्यामुळं होतं. दुसरं त्याच्यापुढे क्लायमेट का फक्त पाणी प्रदूषणामुळं गायीच्या दुधापासून ते पिकापर्यंत 25% नुकसान होतं. रोग तर कॅन्सरचे गावोगावी आलेले आहेत. शिरोळात तर 55 नदी आमच्यात प्रदूषणाचं आगर केले. 27 नद्याचं पाणी घाण आमच्याकडे येतं म्हणून चाललो आम्ही 27 किलोमीटर ना. मी काय म्हणतो आहे तुम्हाला की त्याच्यामुळे जर माझं 25% नुकसान होणार वाटतं तुझ्यामुळं, मग आम्हाला तुम्ही कॉम्प्लिट करा नको कुठेतरी. आम्ही काय अर्ज दिला होता का रस्ते करा म्हणून तुम्हाला, हायवे करा म्हणून अर्ज दिला होता तुम्हाला. आणि हवामान खात्याने सांगितलेलं कधी पाऊस पडला का तेवढी. आणि आता एखाद्याने म्हटले का तर मी वाचत असतो प्रत्येकाचं की हो तुम्ही आम्ही सांगेल ती पिकं करा. करतो ना, तुम्ही सांगेल ते तुम्ही त्या ठिकाणी तुमचं बी तीच घालतो आम्ही तिथं. फक्त येणारा खर्च माझ्या मेहनतीसकट द्या, हिशोब संपला आमचा. तुम्ही द्राक्ष निर्यात जी महाराष्ट्रातनं केली. झाली त्याच्यामध्ये तुम्ही पहिले 100 आंब्याच्या ह्याच्यात केलं. काय प्रश्न आले त्यावेळेला, का वाटलं, कसं काय झालं? माहिती आहे का, एक साधे काय तुम्ही म्हणाला म्हणता तर आम्ही एका खाजगी कंपनी जॉईन झालो. तुम्हाला अमेरिकेत बरेच आम्हाला प्रश्न आले. त्यानंतर तिथे सारखे डोकं पुढारी खायचे, काय लंडन द्राक्ष आपली किती चांगले आहेत. मग त्याने आमच्या कल्याण संजय डोक्यात घातलं. आता नॉर्मल असं तुम्ही आलं असता आता काम तर केलंच पाहिजे ना. मग आम्ही ते प्री कुलिंग करतात. प्री कुलिंग टिकायसाठी द्राक्ष. प्री कुलिंग म्हणजे द्राक्ष घेतलं की त्याचं पाणी न जाता बाहेर, यू हॅव टू कीप इट विदाउट लॉस ऑफ मॉइश्चर, एक साधा भाग असतो. मग ती प्री कुलिंग करतात ते. मग कोल्ड स्टोरेज असतं. साधारणपणे 2 महिन्यापर्यंत जातं उत्पन्न. मग ते कंटेनरने पाठवतात. मग आता ते बरेचसे झाले. आम्ही हॉलंडला अगोदर, नेदरलँड म्हणतात त्याला, आम्स्टरडॅमला, तिथं एक्झिबिशनला द्राक्ष नेली आमची. लंडनला नेली. नॉर्मल आहे कारण द्राक्ष जिथं ज्या सीझनला मिळत नाही तो काळ काढला आम्ही. मग मार्चपासून मिळत नाहीत ती द्राक्ष, मग तो काळ काढला आम्ही. मग ती मेला इस्रायलचे येतात. बरंच काढलं. तरी काय असं आयफोन नव्हते ना असे झटकन मिळायला, असे बरेच उद्योग केले आम्ही. मग आम्ही काळ काढला की मार्च नंतर मिळत. मग मार्च नंतर आपल्याला द्राक्ष कुठली पाहिजे त्यांना तर 4.5 म्हणजे काही जे असले क्वालिटी बरेच पॅरामीटर येत आहेत ते घातले. आणि ते तिथं जहाजाने पोचतो तेवढी तुम्हाला टेम्परेचर रेकॉर्डर असतो, इन्शुरन्स सगळं असतं. हे केलं. पहिल्यापासून त्रास झाला, नुकसान झालं, शंकाच नाही. तर नुकसान आंब्यात तर खूप झालं बरं का. 20 लाखात झालं आमच्यात. नुकसान झालं, होणार नसं नाही. पण ते त्यावेळी इन्शुरन्स नव्हते, पण ते सस्टेन करता येतं. कारण त्याचवेळी मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि त्यांनी आता आमचं बघून गेलते ना बलराम जाखड वगैरे. तर ते म्हटले काय करायचं, ते महाग्रेप वगैरे निघाले. तर काय हे म्हटलं त्यांचं कर्ज माफ करून टाका. कसं माफ करायचं, साधं गणित आहे. तुम्हाला माहिती आहे, मी आता ह्या प्लॅटफॉर्मवर सांगतो बघा तुम्हाला. मी बँकेमध्ये NPA प्रोव्हिजन असते, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. अरे मग शेती परफॉर्मन्स नाही ते कसं काय असेल नॉन परफॉर्मिंग. त्यासाठी बँका आउट ऑफ प्रॉफिट, त्यांच्या आउट ऑफ प्रॉफिट ऑन विच दे नेवर पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट, पैसे बाजूला काढतात. बँक ऑफ इंडिया सॉरी स्टेट बँक ऑफ इंडिया 100% NPA करतो प्रोव्हिजन. आमची एक्झिम बँक 85% करत होतं. मग उद्योगपतींना जे ऐकता ना तुम्ही पत्रकात नाही इतके कर्ज माफ केलं, त्यातनं केले असतात. हो, त्यात शेतीला कुठे केलं कायद्याने कधी की दुष्काळ पडणार आहे यावर्षी, सगळी NPA प्रोव्हिजन वापरून टाका, निदान शेतीचे कर्ज घेतले त्यांची तरी करून टाका. नाही केलेलं ना, नाही केलेलं ना. तर हे काय माहिती आहे काय तुम्हाला, पहिला धंदा शेती आहे, शेतीतनं उद्योग, उद्योगातनं सेवा झाली, लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता सुरुवातीला असं म्हणालात की युरिया अजिबात नाही वापरला पाहिजे.
आपण ज्यावेळी सुरुवात करत होतो, पण सध्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र आहे की तोच युरिया मिळावा म्हणून शेतकरी रात्रभर जागून रांगा लावत आहेत. प्रश्न असा आहे माझा की जर युरियाचे तोटे आहेत, युरियामुळे नुकसान होतं आहे, तर युरियाची एवढी मागणी का, आणि युरियाला पर्याय काय वापरता येईल की जे युरिया टाकून साध्य होत आहे ते युरियाशिवाय इतर काहीतरी वापरून साध्य करता येईल? युरिया म्हणजे हा बाळ नायट्रेट असतो. तो लागतो का? तर लागतो, पण तो एक रासायनिक भाषेमध्ये NH4 शिवोचा नायट्रेट NO3 होत असतो आणि तो जैविक खतातनं होत असतो. कळलं? हे तुम्ही सरळ देतात त्याला सरळ ते NO3 पण ते मुळाला जळणारच ना. मूळ जमिनीचे मायक्रो ऑर्गॅनिझम मरणारच ना त्याचे. नैसर्गामध्ये जे आहे त्यात सगळा युरिया आहे, त्यात कॅल्शियम आहे, त्यात फॉस्फेट आहे. दुधाचं प्रोटीनसाठी घालतो ना आम्ही, ते सगळं आहे. तुम्ही काय करता? रेडीमेड येतात, ते इंजेक्शन देतात लगेच. दॅट इज डॅमेजिंग. आणि त्याकरता रॉ मटेरियल तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही सांगता की मिडल ईस्टकडनं घ्या, आणि ते घेतलेल्या युद्धामुळे तुम्हाला तर महाग पडलं. पूर्वी शेतकरी युरियाशिवाय जगत होता ना आपल्यात. माझ्या घरात पहिल्यापासून 70 साली, कारण युरियामुळं पानाची वाढ लवकर होते, ऊसाची वगैरे पानाची वाढ लवकर होते. म्हणजे ठरलं असतं फॉस्फेटमुळं फलधारणा होते किंवा गाई गाभ राहतात असं म्हणून. आणि पोटॅश घातला तुम्ही कारण टिकाऊपणा वाढतो. म्हणजे मी सांगतो हे सगळं माहिती आहे सगळ्या लोकांना, नाहीच नाही. तुम्ही झटकन करायला बघायला सगळं, आणि त्यासाठी तुम्ही फोर्स केला. शेतकऱ्यांनी कधीही सांगितलं हायब्रिड आणा म्हणून. त्याचा खपली गहू चांगला होता, तो अजूनही चांगला आहे. त्याचा घनसाळ भात चांगला होता, अजूनही चांगला आहे. आपण आमच्यासारख्या शाण्याने बिघडवलं त्यांना, आणि त्यांना नादाला लावले. जसं ट्युशन होत्या पूर्वी, नाही मी ट्युशनच आता शिकलो ना, मग आता हे नादाला लावलं ट्युशनच्या शाळांच्या. गाईडच्या नादाला, गाईड होते का पूर्वी? नाही, मूलभूत ज्ञान गेलं ना लोकांचं. तसं माझं काय म्हणणं माहिती आहे का, ह्या मस्त नव्हत्या जमिनीतनं सगळे तुम्ही जैविक विविधता संपवून टाकली. मग आता त्याला पर्याय कुठं आहे? आता तुम्हाला स्प्रेच केला पाहिजे ना. आता केला नसलं तुम्हाला उत्पन्न कमी येईल. मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही त्याच्यात जी न्यूट्रियंट आहेत ते बेस त्यांच्या किमती धरा ना परत. तुम्ही आता शेवटी लोक तुम्ही किती व्हायटॅमिनचा बाजार वापरता तुम्ही, म्हणजे नॉर्मल जे बघतो आपण ते बरं का, किती वापरतात तुम्ही. तर कधी तर तुम्हाला उलटे यावंच लागेल ना. माझं शेत 6 वर्षात आलो ना, मी नुकसानीत गेलो. मी लिहिलंही पुस्तकात माझ्या 3,20,000 नुकसान झालं माझं. आता पैसा माझा फार तो प्रश्न होतो बरं का, कारण इतकी वर्षे नोकरी की आपलं काय कन्सल्टन्सी केलं तर 30,000 लाख असणं काही विशेष नाही ना माझ्याकडं. काय मग मुलाची काळजी नाही, मुलीची काळजी नाही, नातवाची काळजी नाही, कोणाची काळजी नाही मला. सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सध्या ऑर्गॅनिकचं फॅड आलेलं आहे. फॅड नाही, ती फॅड आलं तर ते रासायनिक चालू होतं. तर ते आपण काय झाले माहिती आहे काय, की आपण प्रामाणिकता एकदा म्हटलं तर सुब्रमण्यम आमचे एक मित्र चीफ सेक्रेटरी होते, त्यांना म्हटलं म्हणजे आता जो कोणी म्हणजे माझ्या सकट सगळेजण असं म्हणत असतील की बाबा आम्हाला ऑर्गॅनिक खायला पाहिजे, पण ऑर्गॅनिक एवढ्या भारताची लोकसंख्या आता नवीन जनगणनेचा नंतर आकडा येईलच, पण आता आपण 140 कोटी जी जनता म्हणतो, ते 140 कोटी जनतेचं पोट ऑर्गॅनिक फूडनी भागवण्या इतपत आपली क्षमता सध्या आहे का? आहे, आपण आहे तुम्हाला सांगितलं आहे. आणि क्षमता अजिबात अडचण नाही आहे. त्याला ते ताटात टाकलं लागण्याच्या वेस्ट काढलं तुम्ही तर 15% खातील लोक. तुम्ही अजून काय माहिती आहे का, की मी याचा बराच आम्ही केला आहे. ती क्षमता आहे. आणि इवन अर्बन वेस्ट धरलं तुम्ही, जे एक महिन्यात सगळ्या भारतातल्या अर्बन वेस्टचं ते ऑर्गॅनिक करू शकतात बरं का. आणि शेतकऱ्यांना वाटलं तर तुम्हालाच चांगलं परत येणार आहे. मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी तर तुम्ही पाणी घातलं सगळं पाणी रिसायकल होणार आहे. होत नाही असं नाही, सगळ्या तरतुदी जगात आहेत. मुळीक सर, सध्या महाराष्ट्रात खूप चर्चा होते ती म्हणजे राज्य सरकारच्या निर्णयाची कर्जमाफीच्या. बरं, त्या कर्जमाफीचे नियम, त्यातल्या अटी यांच्याबद्दल चर्चा होते, शेतकरी आंदोलनं करतायत. पण मूलभूत प्रश्न हा आहे की खरंच कर्जमाफीने शेतकऱ्याच्या कुटुंबाला फायदा होतो का? नाही होणार. कसं आहे सांगा ना तुम्ही. जोपर्यंत असं आहे की भीक मागण्यासारखं प्रत्येक वर्षी आहे तुमच्याकडं, माझ्या श्रमाचं मूल्य मिळत नाही. मी तुम्हाला पहिले काय म्हटलं, उत्पादकावर आधारित त्या भागातनं बरं का, खरं प्रत्येक शेतकऱ्याचं काढलं पाहिजे. हे अमेरिकेत मी म्हणतो ते अमेरिकेनं 37 साली केले, जपानने 1920 साली केले. नाही त्यांनी भूकंपात शेती केली असते कधी. फ्रान्सने केलेलं आहे, ब्राझीलने केलेलं आहे. उत्पादका आधारित तुमचं काही घडो, पाऊस पडो, कोरोना येऊ न पडो, माझं काम मी केलेलं आहे. बरोबर आहे ना. माझं काम मी जिथे केलं तिथं मला तिथे पेन्शन दिली, तर जे काय दिलं ना माझं काम केलं मी, त्याला काय अफेक्ट झाला कोणाचा नाही. त्याची किंमत मला इन्शुरन्स करून रिइन्शुरन्स करतात आणि कायद्याने सरकार देतं, ज्याला रिस्क मॅनेजमेंट एजन्सी म्हणतात. त्याकरता आम्ही पुस्तकही पब्लिश केलं होतं आम्ही हे 4 साली.
प्रोटेक्टिंग द प्रोटेक्टर, इन्कम रिस्क मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर. म्हणजे आपल्या गप्पांच्या शेवटाकडे जाताना मुळामध्ये असं की तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुमचा जन्म झाला, शिकलात खूप प्रतिकूल स्थितीमध्ये आणि तुम्ही ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग केलं. तर त्या काळामध्ये मला किती साली तुम्ही मी 64ला BH ॲग्री झालो, 65ला ॲग्री इंजिनिअरिंग अलाहाबादला गेलो. ती पहिली इन्स्टिट्यूट की आशिया खंडातली ॲग्री इंजिनिअरिंग शिकवणारी. आणि मग नंतर तुम्ही अमेरिकेतही गेला, तो 82ला गेलो. अमेरिकेतही तुम्ही शिकला. इरिगेशन केलं. तर मुळामध्ये असं की म्हणजे ह्या तुम्हाला हे शिक्षण का घ्यावंसं वाटलं आणि तुमचं त्या म्हणजे तुम्ही तिथंपर्यंत जे आलात त्याच्याबद्दलही सांगा ना. नाही, एक साधं काय माहिती आहे का की आपण स्वतःला हुशार किती समजा, पण माझ्यावेळी ज्यावेळी शाळेला सुरुवात केली 46-47 साली मी, त्यावेळी गावातल्या अर्धी पोरं शाळेत जात होती फक्त शेती करून. म्हणजे त्यात तुम्ही शाणे होता असं म्हणू आपण, कारण काहीतरी मार्क पडतात 4थीला 7वीला केंद्र होतं आमचं. मग तुम्हाला हुशार समजतात काय. आमच्या आईच्या भाषेमध्ये काय माहिती आहे का की त्याला एकाने विचारलं होतं की अशावेळी तुमचा मुलगा पहिला आला, काहीतरी आला, त्याला काय डोसकं लागतं म्हटली. ते पुस्तकात लिहिले ते लिहितं म्हटले ते. त्याला का म्हशीचं बाळंतपण करायचं त्याला का त्याला पहिला बजवाडायचं आहे. तिथं साधं गणित दॅट्स वॉज व्हेरी ऑनेस्ट. पण ठीक आहे, शिकत हुशार आहे म्हणणार नाही कोणी तुम्हाला. ते काय पुस्तकात लिहिलं लिहायचं, वाचून लिहायचं, तर अडचण काहीच नाही. उद्या राजीवनं सांगितलं ते कशावर पुस्तक लिहितील, काय अडचण काहीच नाही ना. ते केलं पाहिजे असं कुठं आहे आता, तर तसं नव्हतं ना. मग काय झालं की 7वीला वडिलांना असं वाटलं की शाळेच्या लोकांना हा फार अति हुशार मुलगा आहे. मी हुशार म्हणजे बऱ्यापैकी आहे, ते याला शिरोळातनं बाहेर पटावं बाहेर. कारण नुकतंच आमच्या वडिलांचे हायस्कूल ते जरायतलं दिल्यानंतर ते मग त्यांनी सातारा आमच्या आत्याचे मिस्टर होते, कारण कोणाकडे तर राहून शिकली पाहिजे बरं. त्यावेळी पैसे नव्हते लोकांच्याकडे 5 रुपयेचा. न्यू इंग्लिश कॉलेज सातारचं गेलो, कारण चांगलं होतं म्हणून ते डेक्कनचं. 1.5 वर्षानंतर ज्यांच्याकडे गेलो त्यांची बदली झाली. मग आम्हाला प्रिन्सिपल बोर्डिंग लावून ठेवलं कोल्हापूरला. मग तिथे 19 रुपयाला शिक्षण होतं, जेवून खाऊन सगळं राहणं बरं का. फक्त काय आठवते की पहिल्या 3 जर त्या शाळेच्या आला, आम्हाला विद्यार्थी स्कूलला घातलं होतं, तर तुम्हाला 100% फी माफ. आता विद्यार्थी चांगलं हायस्कूल, मग आम्हाला मार्क चांगले होतेच, त्यामुळे आम्हाला 100% माफ का देता नाही. आमच्या वडिलांची शेती होती, कारण शेती नसणाऱ्यांना द्यायची लगे. गोविंद पानसरी तिथं होते बरं, आमच्या पुढं होते. तर मग आम्हाला 5.25 रुपयाला महिन्याला जीवन खाऊन राहून सोय होती. अर्थात गाद्यामध्ये असा काही भाग नव्हता बरं का. तिथनं आम्हाला जायचं होतं बडोद्याला इंजिनिअरिंगला नॉर्मल. मग ते एक आमच्या वडिलांचे विद्यार्थी मित्र आले, ते म्हणते सर फार चांगलं योगायोग असतात, ते म्हणते फार चांगलं शेतीला स्कोप आहे मग सर. टाइम्स ऑफ इंडिया आणला, वाचलं, अर्ज भरला पुन्हा कॉलला. तर मार्क असला मॅट्रिकला काही भाग नसतो. तरी काय असं फारसं फोन खाजगी कॉलेज काही नव्हती तशी, मेरिटनं सरळ नाव आलं तुमचं. मग काय तिथं स्कॉलरशिप होतीच तुम्हाला, तो अर्थ नव्हतं, तो निघून गेला तुम्ही. 1 वर्ष नोकरी केली. सरकारला असं वाटलं की ॲग्रिकल्चर इंजिनियर्स आपले झाले पाहिजेत, आणि झालं नाही तर खर्चाचं खरं नाही, कारण सॉईल कन्झर्वेशन सगळं त्यात यायचं ना. मग त्यांनी ठरवलं की यंग मुलांना पाठवावं अलाहाबादला. अलाहाबादला एक अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे, तरी अलाहाबाद ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट म्हणायचे. आता अलाहाबादला प्रयागराज म्हणतात. आणि त्या ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट नाव सॅम हिगिंगबॉटन दिलं. ती पहिली युनिव्हर्सिटी ही आशिया खंडातलं होतं इन्स्टिट्यूट, की ज्या इन्स्टिट्यूटने ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुरू केलं होतं. मग आम्ही गेलो तिथं 4 वर्षे ते केलं आम्ही. परत नंतर एक मध्ये गॅप घेतला 6 वर्षे, परत गेलो मास्टरला, तिथे सरकारी इरिगेशनमध्ये केलं. परत आम्ही आलो 77ला, परत 6 वर्षे गॅप घेतला. परत अमेरिकेत आता स्कॉलरशिप देतात, तिथे भाग नाही, ते केलं तिथं. का तर कुणी असं म्हणू नये की मी शहाणा आहे, मी PhD आहे, मी अमेरिकेतला आहे, मी चांगल्या युनिव्हर्सिटीतला आहे, मी अलाहाबादचा आहे, प्रश्न कुठे डोक्याला ताप. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला भूमातासारखी संस्था नाही, त्यात काय केलं आम्ही, एक साधं असं होतं की मी तुम्हाला आता बोलता म्हणून सांगतो सर, भूमाता काढायचं का मग ठराविक प्रश्न होताच. एक WWF तुम्ही ऐकलं असेल, वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर इंडिया होता, आता त्याचं नाव बदललं काहीतरी त्यांनी. तर त्याचं त्यांना मला सेक्रेटरी केलं. मग कल्याणसाहेब चेअरमन झाले ते. आणि त्यात मला वाटतं तुमचे बडोद्याजी महाराज आणि तुमचं कुठलं गोदरेज ग्रुप ते होते, आणि लंडनचे प्रिन्स जे आता आहेत ना राजे, ते त्याचे अध्यक्ष होते. मग केल्यानंतर पर्यावरणात चालू होतं. पर्यावरणात आता बरेच किरण पुरंदरे जी मुलं ऐकतात तरी आमचे व्हॉलंटियर होते बरं ते. मग ते काय मला म्हणले 92 साली एकत्र असायचं, तर आपली संस्था काढून आपण मग 93ला रजिस्ट्रेशन टाकलं भूमाता, शेती आणि पर्यावरणासाठी सिंपल. मग काय पहिला कृषीबुद्धीचा मेळावा घेतला 2001 साली. काय होणार 21 शतकामध्ये 16,000 लोक आले ते.
बरेच केले. आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स घेतली शहाण्णवला. कृष्णा खोऱ्याचा मोठा इश्यू घेतला. रामराजे तुम्हाला सांगतील आमच्याविषयी, कारण ते होतेच असे. बाळगंगा प्रकल्पाचं पुनर्बोधणी करून घेतली आम्ही. शेवगावला 730 कोटीची योजना करून घेतली आम्ही नगर जिल्ह्यातल्या. पंचगंगा प्रदूषणला आम्ही संगम ते उगम 87 किलोमीटर चालत गेलो. 10 लाख कॉर्पोरेशनला दंड झाला आणि 5 लाख प्रदूषण खात्याला झाला. मग शेतकऱ्याकरता आम्ही कृषी ज्ञान ॲप घेतला, फिरत होतो. आता हे काही गावं दत्तक घेतली 10 किंवा संस्था काढल्या. आता तुमची कृषीभूषण विविध कार्यक्रम राजू शेट्टीची पहिली संस्था आहे ना, ती आम्ही काढून दिली बरं चौऱ्याण्णवला. ते त्याच्यावरच उल्हास पाटील काम करायचे. त्याला भूमाता दूध डेअरी काढून दिली. ते शेळी मेंढी पाळणे असे 24 संस्था आहेत आमच्या, ज्याचं ते काम करतात. किंवा ते महिलांचं केलं तर आमच्या ते महिला भूमाता महिला ते ज्याचे ते काम करतात. आम्ही बॅकअप करतो. किंवा उदयनराजेची दिंडी काढली होती आम्ही 9 साली काढली होती मोठी भूमाता. मग आता केले. फरक पडला का त्या भागात तो फरक पडतो. पण तरी जोपर्यंत लोक जागे होत नाही, सामान्य दुसऱ्या अवलंबून राहतात, तोपर्यंत देशाचं काय खरं नसतं. आपल्या मालकीच्या शेतीच्या तुकड्याकडे फक्त पीक घेण्याचं साधन किंवा ती विकून पैसे मिळवण्याचं साधन म्हणून न बघता एक प्रयोगशाळा म्हणून तिचा वापर केला पाहिजे आणि विविध प्रयोग त्यामध्ये करत राहिले पाहिजेत, तर शेती आणि शेतकरी समृद्ध होईल असं तुम्ही सांगितलं. आणि गप्पा मारत असताना तुम्ही असं म्हणालात की प्रत्येकाला जगण्याला एक कारण लागतं. महाराष्ट्रामध्ये असे अनेक शेतकरी आहेत जे जगावं की मरावं या उंबरठ्यावर सध्या उभे आहेत. त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं जगण्याचं कारण मिळू दे ही अपेक्षा आहे. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सोनाई पशु आहार आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा.